देवा, पांडुरंगा, विठ्ठला, मी तुझ्या आज दरबारी आलोय. इथून पुढे मी दारू पिणार नाही. एक बार माझं लगीन कर. एक बार. आयुष्यात मी कधी दारू पिणार नाही देवा पांडुरंगा. फक्त एकदा देवा माझ्याकडे लक्ष दे. मी परत कधीच दारू पिणार नाही. कधीच नाही. अहो भुजंगराव, इकडे कुठं आणलं तुम्ही मला? अहो अनिलराव, आपल्या गावात 2 महिन्यात इलेक्शन लागल. त्यासाठी आपण काय हालचाल केली पाहिजे का नाही? अहो हालचाल तर चालू आहे, पण इकडे काय काम आहे? अहो इलेक्शन मध्ये ह्या भुजंगरावचा छाप पडला पाहिजे. त्यासाठी गाणं तयार करायला इकडं आलो आपण. हे काय गावात सांगायची गोष्ट आहे का? अयो, तुमच्यावर गाणं तयार करायचं होय? तुम्ही एवढे मोठे गावात झालं? अनिलराव, तुम्हाला पण सगळं सांगायला लागतंय काय? ज्याला भुजंगराव दिसतो तो दुसऱ्या दिवशी या दुनियेत नसतो. चला. नमस्कार भुजंगराव, इकडे कसं येणं केलं? अहो श्रीकांत सर, आपलं एक गाणं बनवायचं आहे. कुठे गेलेत विकास सर? भुजंगराव, आणि तुमचं गाणं अहो बनवू की एक नंबर जबरदस्त बनवू की. आणि मग हा भुजंगराव समाजसेवक आहे. गाणं कसं जबरदस्तच बनलं पाहिजे. वेळ कसली बघताय? चला की आतमध्ये बनवू की. चला. चला. अहो थांबा, मी उघडतो की. अरे बाप, या भुजंगराव. नमस्कार. या बसा. विकासराव, आपल्या स्टुडिओ मध्ये भुजंगराव आले. अरे बापरे, भुजंगराव बघा. अरे बापरे. अहो भुजंगराव, या गरीबाच्या स्टुडिओला तुमचे पाऊल लागले. कस काय येणं केलं भुजंगराव? अहो विकासराव, हा. असे 200 गावं तुडवत आलो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून. अरे बापरे. आपल्या गावचं इलेक्शन लागणार आहे. बर. त्यासाठी आपल्याला एक चांगलं गाणं तयार करायचं. हा काय भुजंगराव, तुमचं गाणं? अहो गाणं म्हणजे गाणंच होणार. फक्त तुम्ही ऐका तर खरी. अहो विकासराव, भुजंगरावला कोण ओळखत नाही, पण भुजंगराव आणि गाणं हा. म्हणजे विशेषच वाटायला लागलं. हो, तुम्हाला माहित नाही का भुजंगराव कोण माणूस होतो? त्यांच्या समोरच डायरेक्ट बोलतो. अहो अनिलराव, त्यांना काय माहित भुजंगराव कोण? अहो ते आत्ता गावात आले. ते नेहमी बाहेरच राहतात हो. त्यांना काय माहित भुजंगराव? पण आता कळण ह्यांना भुजंगराव कोण येते. विकासराव, लवकर इथल्या माणसांना भुजंगराव समजणार नाही. खरंय. एकदा का चमत्कार घडवला ना, मग नमस्कार घालतेत बघा. बरं बाकीचं ते जाऊ द्या भुजंगराव. बरं मला एक सांगा, बजेट किती बरं आपलं गाण्याचं? हे बघा साळवे सर, हा. बजेट काय तुम्ही टेन्शन घेऊ नका बजेटच्या बाबतीत. बर. देऊ की 500 तुम्हाला. अहो विकासराव, कोणत्या काळात जगताय भुजंगराव? 500 रुपयात कुठं गाणं होतं वय? अहो भाऊ, भुजंगराव गमतीनं म्हणते ती 500 रुपये. अहो पण भुजंगरावांना कधी बजेट विचारायचं नसतं. भुजंगराव आपोआप आणून द्या ती पैसे. अहो विकासराव, मला तरी काय माहिती. सॉरी बरं का भुजंगराव, मी सहज गमतीनं बोललो या. हे बघा विकासराव, हा. गाणं नुसतं रगेल नाही, रंगील झालं पाहिजे. बर. विरोधक सुद्धा आपल्या गाण्याच्या तालावर नाचले पाहिजे. अहो नाचणार की भुजंगराव, नक्की नाचणार. माणूसच रंगील म्हणल्यावर गाणं बी रंगीलच होणार का नाही? ते बाकी काय पण असू दे भुजंगराव, तुमचं गाणं म्हणजे गाणंच करणं, आणि ते पण एक नंबर. बरं विकासराव, हा. बनवा मग गाणं ते. आता बर. येतो आम्ही. अहो असं कसं भुजंगराव? हा, गरीबाच्या घरी आला आणि चहा पाणी सुद्धा मी तुम्हाला काय विचारलं सुद्धा नाही. असं कसं होईल भुजंगराव? चहा पाणी घेऊन जावं लागेल तुम्हाला. नग का बरं? आता गाणं झाल्यावरच घेऊ. चालेल की मग, चला.